नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त या पाटीलवाड्यावरती उपस्थित असलेले व्यासपीठावर अमरजी आपले सर्वच आदरणीय व्यासपीठ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती आपण साजरी का करावी, महापुरुषांची कुठलेही असेल आपण का करतो की त्यांचं कार्य उत्तुंग असं कार्य, त्या कार्यातून आपल्याला काहीतरी चांगला आपल्या बाबतीमध्ये चांगला विषय घेऊन त्यांचं कार्य पुढे चालावं याकरता आपण जयंती आणि पुण्यतिथी प्रत्येक महापुरुषाच्या साजरी करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं कार्य इतकं उत्तुंग होतं, त्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला, परंतु त्यांचं कार्य संपूर्ण देशभर करणारी एक महिला राज्यकर्ती कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत त्यांचं कार्य आजही अजरामर आहे. त्यांनी स्वखर्चातून पूर्वीच्या काळामध्ये मोगलांचं राज्य असताना आपल्या हिंदुस्थानातील अनेक मंदिरं बेचिराख केली जायची. आपण ऐकतो अफजल खानाची स्वारी आल्यानंतर फक्त हिंदू मंदिरावरती टार्गेट केलं जायचं. मग अहिल्यादेवींनी आपल्या स्वखर्चातून त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम केलं. आपण ज्याला या देशामध्ये पूज्य मानतो, म्हणजे आपण काशीला जातो, त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळामध्ये 300 वर्षापूर्वी केला. 300 वर्षानंतर या देशामध्ये कुठल्याही राज्यकर्त्यांना त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा वेळ आली नाही, परंतु या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं बसवला. मी पाठीमागच्या अनेक वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आपण साजरी करतोय. मला पंढरपुरात पूर्वीच्या काही लोक आम्हाला घेऊन जायचे आणि जयंती साजरी करायचो. कुठेही आपल्याला एखादा फोटो लावून 4-5 कार्यकर्ते आपण जयंती साजरी करायचो. तुम्ही जरी त्या करमाळा तालुक्यामध्ये त्या काळामध्ये जयंती साजरी करत असाल नसाल मला माहित नाही, परंतु एक अभिमानानं सांगेल, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी एक आदेश दिला, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यालयामध्ये 3 शताब्दी जयंती साजरी झाली आणि संपूर्ण देशातील भाजपच्या प्रत्येक कार्यालयात झाली, RSSच्या कार्यालयात झाली, सरकारी प्रत्येक कार्यालयात झाली. म्हणजे अहिल्यादेवीचं काम संपूर्ण देशभर झालं. काश्मीरच्या लाल चौकामध्ये सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी झाली. ही आपल्या सर्वांच्या अभिमानाची गोष्ट आहे. अरे आम्हाला गावगाड्यामध्ये फोटो लावायची परवानगी नसताना या देशात एक कोणतरी नेता अहिल्यादेवींचा उद्धार करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे सरकारनं एकदम चांगल्या पद्धतीनं अहिल्यादेवींच्या नावाला उदात्तीकरण करण्याचं काम केलंय. कालच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक योजना जाहीर केली, शेतकरी कर्जमुक्ती योजना. त्या योजनेला 56 लाख शेतकऱ्यांना ते कर्ज माफ होणार आहे. त्या योजनेला नाव अहिल्यादेवी होळकरांचं दिलंय. ही आपल्या सर्वांचा ऊर भरून येणारी अभिमानाची छाती गर्वानं फुगणारी ही गोष्ट आहे. मी सरकारचं अभिनंदन करेन की आमच्या अहिल्यादेवींच्या या कार्याला आपण एवढा मोठा सन्मान या ठिकाणी करताय. या भागात आपण या ठिकाणी राहायला आल्यापासून
या भागातील सर्व धनाजी गाडगे असतील किंवा अनेक सर्व आमचे सहकारी आपणाला मदत करतात। एकमेक आपण गुन्ह्या गोविंदाने या गावामध्ये या भागामध्ये राहतो। आपण इतकं मोठा त्याग करून तुम्ही जर त्या धरणामध्ये जमिनीत दिल्या नसत्या तर आमच्या या भागाला पाणी आलं नसतं। म्हणून तुमचं फार मोठं योगदान आमच्या तालुक्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी आहे। तुम्हालाही मान सन्मान मिळाला पाहिजे। तुमच्याही या भागामध्ये विकासाची कामं झाली पाहिजेत। आता इथली ग्रामपंचायत देगावची ग्रामपंचायत करते आहे, म्हणजे बऱ्यापैकी विकास योजना राबवते, पण अजून जास्तीचं काम व्हावं। आपा तुमच्या गावचे या विभागाचे माढा मतदारसंघाचे आमदार तुमच्या गावातीलच आहेत। जास्तीत जास्त विकास या सांगितलं आमदार साहेबांच्याकडे सुद्धा तुम्ही भांडून त्यांच्याकडून निधी आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। परवा मला या सगळ्या मुलांनी एक पत्र दिलं होतं। आम्ही पडळकर साहेबांकडे गेलो होतो। या ठिकाणी मी संजय गाडगे साहेबांना माहित आहे, महादेवाच्या मारुतीच्या मंदिराला सभा मंडप मिळावा म्हणून यांची मागणी होती। कारण या ठिकाणी शासकीय जागा नाही। शासनाचं काम करायचं असेल तर सरपंचाला अडचण असते, तिथं शासकीय उतारा लागतो। मग त्या ठिकाणी संजय गाडगे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या नावावर ते पुढे उतारा करतील आणि गोपीचंद पडळकर साहेबांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांना पत्र दिलेलं आहे। ती आता आचारसंहितेमुळे ते थांबले, आचारसंहिता संपल्या हे सभा मंडपाचं काम या ठिकाणी होणार आहे। दुसरी मागणी आपण या बाजूने रस्त्याची आहे। आडीवच्या भागाकडून बी आपल्याला रस्ता झाला पाहिजे असे बऱ्याच जणांची मागणी आहे। ती सुद्धा आपण त्याचा प्रस्ताव तहसीलदारांकडे, परवा इथली मंडळी आली होती, तहसीलदारांकडे तो प्रस्ताव आहे। गोपने साहेब वगैरे आम्ही भेटलोय आणि तो सुद्धा होईल। तुमच्या ज्या काय अडचणी असतील गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून असेल, आमदार साहेबांच्या माध्यमातून असेल आणि सगळं थांबलं तर माऊली हलणार आहे। म्हणजे अशा पद्धतीचं काम आपण करूया। आपण या कार्यक्रमाला मला बोलवलं, अत्यंत चांगला देखणा। जर प्रत्येक वेळेस आम्ही यायचो परंतु पाहुणे मंडळी कमी असायची। आज सगळीच मंडळी या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळं अत्यंत चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला। अहिल्यादेवींचं कार्य आपण त्यांच्या चरित्र वाचून त्यांनी जे जे काम केलं त्या काळामध्ये त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला नाही आणि राज्य कसं करायचं एका महिलेनं दाखवलं। या जगामध्ये महिलांची फौज उभा करण्याचं कोणत्या राज्यकर्त्यानं पहिल्यांदा अहिल्यादेवी होळकरांनी उभा केलं आणि महिलांची मिलिटरी उभा करण्याचं काम आज आपल्या देशामध्ये महिलांची मिलिटरी उभा राहते। पण त्या काळामध्ये अहिल्यादेवी होळकरांनी केलं होतं। म्हणजे त्यांचे विचार किती फार मोठे विचार त्यांचे होते। त्या विचारावरती आपण सर्वांनी काम करावं आणि या ठिकाणच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्यांना धन्यवाद देतो। असंच आपण ही सगळी मंडळी एकत्रित बोलवून विविध महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्यात। आपण दरवर्षी गणेश मंडळ पण आपलं चांगलं या ठिकाणी असतंय। मी एकदा आरतीला आलो होतो। अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी एकत्रितपणे सर्वजण मिळून एकत्रितपणे आपण आदर्श असा कार्यक्रम घेऊया। आम्हाला बोलवत जावा, तुम्ही कार्यक्रम घेत जावा। ही सगळी मंडळी आपल्या सोबत आहेत, आम्ही तुमच्या सोबत आहे। अहिल्यादेवींच्या या जयंतीच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण थांबवतो। जय महाराज, जय मल्हार।